हॅलो फ्रेंड्स, तर ना आत्ता आम्ही निघालेलो आहोत अचानक असं सोनेवाडीला. त्याचं कारण म्हणजे मगाशी काय झालं, मी झोपलेले होते 3:30 पावणे 4 वाजता. तर यांनी ना मला झोपेतच सांगितलं की म्हणजे मला थोडीशी जाग आली, फोन आला म्हणून. थांब ना 2 मिनिट, मला जाग आली, फोन आला होता. तर हॅलो फ्रेंड्स, तर ना आत्ता आम्ही निघालेलो आहोत सोनेवाडीला जायला, ते पण एकदम अचानक. त्याचं कारण सांगते तुम्हाला. 3-3:30 वाजता मी झोपलेले होते आणि माझा आहे ना कॉल, माझ्या मोबाईलवरती कॉल आला, पार्सल आलेलं होतं म्हणून मी उठले आणि मला यांनी सांगितलं की माझी डेट चेंज झालेली आहे. तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये मी बोलले होते की 15 दिवसच राहिलेच जायचे. तर अचानकने यांची डेट चेंज झाली आणि आता फक्त 6 दिवस आमच्याकडे राहिलेले आहे. तर यांना जायचं आहे 11 तारखेला, जॉईनिंग आहे त्यांची 13 तारखेची. तर मग मी अशीच ही उठून बसले, मी पण लगेच उठून बसले झोपेतनं आणि मग मी यांना बोलले की चला आपण ना सोनेवाडीला जाऊन येऊ. कारण परत ना म्हणजे गडबडीमध्ये यांचं तर आता शॉपिंग तर आमची थोडीफार झालेलीच आहे, पण बॅग पॅकिंग करायची, यांचे कपडे पण धुवायचे आहेत. आल्यापासून कपडे धुतलेले नव्हते. म्हटलं 3 महिने आधीच कपडे धुण्यापेक्षा जायच्या वेळेस आपण 8-15 दिवस आधी कपडे धुऊ, पण मी धुतलेले नव्हते कारण डेट पुढे होती म्हणून. अचानक डेट चेंज झाली, आता यांना जायचं आहे 11 तारखेला, त्यामुळे. तर मग मी यांना बोलले की आता तिकडनं आल्यानंतर धू, पण आधी आपण सोनेवाडीला जाऊ, कारण पुन्हा ते आवरायच्या नादामध्ये ना घरी जायचं आणि तेव्हा यांचं मूड खूप जास्त खराब असणार, सगळ्यांचंच असणार. त्यामुळे म्हटलं आता थोडंसं आहे 5-6 दिवस, तर घरी जाऊ, 1 दिवस मुक्कामी थांबू आणि उद्या सकाळी विचार स्कूलच्या टायमिंगपर्यंत आपण रिटर्न येऊ. तर मगाच्यापासून ना एकदम तोंड सोडून बसलेले. तर आता मला खूप डेंजर बॉल लागला असता, तोंड एकदम बारीक करून बसले. तर आत्ताच मी ना म्हणजे माझ्या चेहऱ्यावरती हसू ठेवून त्यांनाच मी बडबड करत होते की काय एवढं हे उदास होते, अजून 6 दिवस आहे आपल्याकडे, असं तसं. तर मग आता उठले तर आवडत आहे, आता आम्ही निघणार आहोत घरी जायला. परी गेली शेजारी. तर ना जाता जाता मावशीला एक सरप्राईज घेऊन जाणार आहोत आम्ही. आता जाणार आहोत आम्ही याच्यामध्ये स्मार्ट बाजारमध्ये. आठवत पण नाही, डीमार्ट, स्मार्ट बाजार, रिलायन्स, हे ते सगळं मिक्स झालं. तर जाणार आहोत स्मार्ट बाजारमध्ये. तिथे जाऊन शेगडी घेणार आहे आम्ही मावशीला द्यायला. तर आम्ही एक ऑनलाईन शेगडी ऑर्डर केलेली होती, बट ती ना खूप छोटी आली आणि अशी जरा व्यवस्थित नाही आहे. मग ती रिटर्न करणार आहोत आणि आता इथून ना दुसरी शेगडी घेऊन जाणार आहोत. तर आमचे इकडे आलेले आहे. पॅन्ट नाही घालायची फुल का? मग कसं वाटते, तोंड बघा कसं दिसतंय. तोंड सुकलंय आमचं, पण ठीक आहे, जाऊ द्या, काही नाही. काय बाबा, घरी जायचंय, मजा करायची ना. चला तर मग लॉक. इकडचा दरवाजा पॅक केला का बाबा? खिडकी राहिली. तोंड असं एकदम सुकलेलं झालंय आणि मला काही तोंड सोडून जमणार नाही, कारण 8 दिवस असेच दिवस जातील निघून. तर ते पण बरोबर नाही वाटत की म्हणजे दोघांनी शांत शांत घरामध्ये राहायचं. काय ग वा. आता आम्ही आलो इथे स्मार्ट बाजारमध्ये. आता इथे शेगडी बघतो आणि कोणती घेतली ते पण तुम्हाला दाखवते मी. 3 याची घ्यायची का 2? ती काय, ती 2 याची इकडे होती, इकडे. थांबा बघू. तर ही शेगडी आम्ही फायनल केली आहे. दाखवलेली ती कॅन्सल केली. यांना ना ही आवडली LYFची, तर मग हीच घेतो आम्ही. यांचं चाललं की नाही हीच घेऊ आपण, तर मी ही चॉईस केलेली होती, पण हे नाही बोलते. म्हटलं ठीक आहे, जाऊ द्या, यांच्या चॉईसनेच घेते. 2 वर्षाची वॉरंटी याची, त्याची पण सेम होती, सेमच आहे, पण यांना ही आवडली. यांनी ना ऑनलाईन ऑर्डर केलेली होती, पण ती खूप छोटी होती आणि आम्ही काल ती घरी पाठवली होती आणि मावशींना पण तेवढी आवडली नव्हती. आज ना आम्ही मावशीला सरप्राईज देणार आहोत, म्हणजे माझ्या सासूबाईंना. तर ही घेऊन जाणार आहोत. त्यांना माहीत नाही आम्ही घरी येतो हे पण माहीत नाही आणि शेगडी आणतो हे पण माहीत नाही. तर आता जाऊ, बघू आता मावशीची रिॲक्शन कशी आहे ती. काय हो बाबा, ट्रॉली
तर चलो झाले 3 महिने. संपले 3 महिने. परत जायचं 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 परत गेलं का यायचं यायचं यायचं. नाही गेले का जायचं जायचं जायचं, गेले का दिवस मोजायचे मोजायचे मोजायचे, परत यायचे दिवस मोजायचे. हा ना, जाऊ द्या, काय करता आता, थोडे दिवस जायचं बाबा. कोण रडत होतं आईस्क्रीम साठी? काय बोलत होती? आईस्क्रीम खायची म्हणून रडत होती. ढम्मी कुठे गेले दादा? इधर आहे. मला बसवलं कोपऱ्यात बसली. हो का? तिकडे लोट ना बाळा, ते अजून दरवाजाकडे. बाबांचा मूड छान व्हावा म्हणून आम्ही आईस्क्रीम घेतली परी सोबत. बाबांना पण घेतले, पण बाबांचा अजून मूड काही ठीक झालेला नाहीये. चलो आता निघतोय घरी. माझ्या नवऱ्याला आईस्क्रीम भरवते. हा, ह्या वर्षी आमच्या सोनेवाडीमध्ये पण पाणी पाणी झालंय. कशाला पाटाला पाणी आलं ना बाबा? भोजपूर धरणाचं पाणी आलंय आमच्या सोनेवाडी गावामध्ये. छान वाटतंय. हे निमोन गावामध्ये पाणी. आज ना आमच्या सोनेवाडी गावात, निमोन गावामधला बाजार भरलाय. सोनेवाडीचे जे लोक आहेत ना ते पूर्ण इथेच येतात निमोन मध्ये, कारण सोनेवाडी गावामध्ये बाजार भरत नाही. तसंच माझ्या माहेरी ना गुरुवारचा बाजार असतो आणि इकडे निमोनला सोमवारचा बाजार असतो. बघा कसे बसले. तिथे आहे गिरण. ह्या गिरणीमध्ये आम्ही दळण टाकायला येतो, म्हणजे आम्ही म्हणजे आमच्या घरचे. बघा कसे लोक उभे आहेत तिकडे. बघताय नेमकं मी काय करते, सगळे माझ्याकडे बघते. लोणचं असो का? आणि इकडे ना आमची ही निमोनची फेमस भेळ, पन्हाळ्याची भेळ. त्याच्यामध्ये काहीच नसतं, फक्त ह्या लाया असतात आणि ही मिरची असते. ह्या मिरचीमुळे ना सर्वजण ही भेळ घेतात. खूप छान लागते. आम्ही पण घेऊन चाललोय आता घरी खायला. आमचं प्लॅनिंग होता पाववडे बनवायचा, पण आता खूप लेट झाले. आम्ही लेट चाललोय. म्हटलं परत एकतर उठायला बसायला भेटत नाही, गप्पा मारायला भेटत नाही, त्यामुळे म्हटलं जाऊ दे आपण कॅन्सल करू, भाजी पोळीच खाऊ आज घरी जाऊन. तर आता आम्ही भेळ घेऊन चाललोय. मस्त घरी जाऊन अंगणात बसून भेळ खायची आहे. करून माझ्या नवऱ्याला ही भेळ जास्त आवडते. आवडते का बाबा? अरे आई, असं वाटतंय. मला तर बिलकुलच नाही आवडायची, पण मला आता आवडायला लागली. सांगू का? सांग ना. तू आता या गावात आली, बाबा तर जन्मल्यापासून याच गावात. बाबांना विचार, मी पण यायचे बाबांकडे. मग बाबा छोटे होते तेव्हा मी बाबांना बघितलं होतं. हो ना बाबा? हो का बाबा? बाबा बाबा येस. बाबा गाडी चालू कर. बाबा गाडी चालवत आहे. बाबा इकडे तिकडे लक्ष नाही देत. बरी तुला खायचंय? फायनली आमचं घर आलेलं आहे आणि बघा किती छान दिसतंय. हिरवं हिरवं वातावरण, मस्त शेतामध्ये पूर्ण हिरवं हिरवं आहे. गाया कोणालाच माहिती नाहीये आम्ही अचानक आलोय. आमची आजी बसली आहे बाहेर, म्हातारी आजी. हे बघा इथे आजी बसली. मला येऊ दे माग. ते काढ. लईवारी गोड कस देणार. लईवारी गोड. आजी कुठे गेली होती रे? वारी वारीला. हे बघ बाबू बघ कसं बसलं आजी जवळ. गेला तर सवयच नाहीये. थांबा ना, थांबा ना, जाऊ ना.
आम्ही झाडे लावलेले बाबांना बघायचे लगेच. थांबा मला पण यायचंय. आजीला भेट आधी श्री हो. आजीला भेट चल. आजी वारीवरून आली आहे ना. आपला आजी आहे. आजीची ओळख नाही राहिली का ग? आजीची ओळख नाही राहिली. ए आजी धरा. आजी कुठे गेली? आजी कुठे? वारी करून आल्या. किती दिवस झाले येऊन? चालले गोठ्यामध्ये. कोणालाच माहिती नाहीये की आम्ही आलोय आणि सर्वजण गोठ्यात. ते फक्त आजीच घरात होता. तर चला आता गुपचूप. विरा आवाज नको करू हा. गुपचूप चला गुपचूप. चला चला पुढे चला पुढे चला. कुणीच नाही. आपलाच पोपट झाला. कुठे गेले आता? ए गाई गाई मारते बरं का. एक नका बाबा ऐका ना. ओ आपण नंतर येऊ. काका असल्या सोबत गाई मारते आपल्याला माहित नाही. गोठ्यात असती ना इकडे असती. हो याच्यात काही लावलेलं नाही ना. कोणाचा आवाज येतोय? आम्ही सरप्राईज दिलं. सरप्राईज दिलं ग माझी नानी खळे गेली. बाजारला गेले. आम्हाला भेटले नाही. ते आतमध्ये असतील. आताच गेली. अरे देवा. इकडे बघ. म्हणजे बघ गो. तुमच्या बबड्याची सुट्टी संपली. हा ना ग. परत कमी झाली आज. म्हणून तर आलो आम्ही घरी. आई बाई 6 दिवस राहिले. कस काय? मग काय डेट आली. मग काय म्हणून तर आलो आम्ही. मग यांना म्हटलं चला जाऊ घरी. पुढच्या मंगळवारी उद्या 8 दिवस. हा ते झटी. हा ते झटे म्हणजे मग काय आता 3 महिने झाले आत कवर थांब. आता रविवारी बाला ते यायचे. येणार आहे ना मग मंगळवारी जायचं यांना. जायचं किती दगदग होईल. मग आता दगदग होईल पण आता ते पण येणार आहे ना. रविवारी जाणार आहे आपण ना. रविवारी जाऊन यायचं. स्नेहल बोलली 8 तारखेला आम्ही येतो. म्हणजे रात्री शनिवारी मुंबईला जाते त्यांच्यासोबत. तशीच गावाला येते. मग दुसऱ्या दिवशी आपण जाऊ असं. मग रविवार सोमवार थांबतील. शनिवारी एक मुक्काम होईल. 3 दिवस. बरं झालं. किती घाण आहे इकले. छी. मग आता तुला शेण भरायचंय. ए मी नाही भरणार. आई भरणार नाही. छी थू थू छी. आणि काय म्हणते गाय काय करती? चावल ना. चावती. गाय मला चावल ना. जमली पण परी. चॉकलेट खाल्ले. चिप्स खाल्ले. इतक्यात किती चिप्स आणि चॉकलेट खाल्ले. लगेच बारीक झाले. कोणचा पुरी लागून कोणचा आवाज येतोय? कोणचा आवाज येतोय? आम्ही गपचूप आलो म्हणलं. यांना म्हटलं सांगायचंच नाही. चला मग आता काय करू. बाबाला काही खीर राहणार. नको खीर. पन्हाळ्याची भेळ आणली. 2 पुढे आणलेत. मग भजी करायचं आवाज. मी म्हणलं होतं पाव वडे करू पण मग परत म्हटलं जाऊ दे. एवढं तेलकट वातावरण खराब. वडे करायचं का? ते कुठं खाता आळूच्या वेळ. खायचं का हो? भाजी चपाती खाऊ मस्त. हा कसली मुळी? हा झाडाची. मला वाटलं मुळे. चलो झाड बघायला. बघा ना. 4-4च पानं होती. झाड हे सर्व येऊ दे. येऊ दे त्याला. येऊ द्या. इकडून ये. इकडून कडे बरोबर असं मधून घालायचं. झाडावर नाही गेला पाहिजे. मला सांगा. हा जा. पार्ट्या नारळीपर्यंत जाऊ. इकडे इकडे केव्हा घातलं नेम. वळव इकडे. भाजीचा व्ह्यू घेऊ का आता? हे
खाली रोप येते मिरच्या आहे विचारात मिरच्या आहेत. मिरच्या आहे आई दे इकडे मोबाईल. तुझ्या कापत होता गरगरा फिरा ना आता माहिती पाय मोठी गाडी आहे यांना कुठे भेटलं एवढं गवत? त्यांच्या माणसं बांधतात भाजी टाकली होती ना घेऊ का मी येईल का मला? हा नाही सरळ काय सरळ दंड सरळ खालून जाते अंगात विरणाले वर चढावं की खालून असं जाऊ सर पडेल काय नाही व्हायचं तो नाही ठेवायला ते फक्त खटका अटकवायचं बटन ते झालं फक्त बटन आहे ना ते डिल्ल राहते नाही तर मध्ये केले रे मग ते बदलून घेऊ तेवढंच ते सगळं बदलून घेऊ एक. तसंच करू मग. हा तीच वापरू पहिली काय होतं त्याला? आहे ती पोच का तिला ते मगाशी फोन होईल अजिबात घेऊन आहे तीच रिपेअर राहते हा बांग रिपेअर करायची नाही त्या नीट करायच्या म्हणल्या होत्या. हे बघ, ही किती व्हिडिओ काढून द्या काय कारभार आहे? तुम्हीच नवीन शेगडी घेऊन आले ती ऑनलाईन. मग बोलता आहे मस्त करायला काका तुम्हाला हे काय विचारताय जाऊ का म्हणताय? मंगळवारी जायचं मंगळवारी. हा आली डेट लवकर आली. मस्त आहे रे असं खरंच ना. मला वाटलं सगळं नेर जाऊ का म्हणतो म्हणलं. मग आम्ही अचानक का बरं आलो? डेट आली म्हणून. असं अचानक कस काय रे एवढं कस काय एवढं कसं काय जायचं? वीरने विचारलं पण आई तुम्हाला. वीर म्हणतो नानीला म्हातारी आजी कुठे? हा एवढं काय राहो बाई इथं. इडच बरं ए काय भांडताय? इडच बरं आहे चला इथं उभा राहा तिकडे चल तिकडे कुठे चल तिथं ट्रॅक्टर आहे आवर तिथं उभा राहा असं चल. काका आणि मावशीला माहीतच नाही आहे ना आम्ही शेगडी आणली. काका म्हणतात जी जुनी आहे ना तीच वापरू आणि जी ऑनलाईन घेतलेली आहे ना तर ती रिटर्न करा. आता दाखवतो थोड्या वेळाने त्यांना. मग लवकर येणार गेले ना लवकर येणार. त्यांच्या बर्थडेच्या 2 दिवस आधी येतील. तसं पण त्यांचा बर्थडे कधी भेटत नव्हता. 2 दिवस आधी यायचं का म्हणजे जेवढे लवकर आधी जाणार ना तेवढे लवकर आधी येणार. त्याच्या बड्डेला येणार हा 14ला बर्थडे मग 9-10 तारखेला येतील. पण दिवाळी नाही धर्म रक्षाबंधन नाही बाई काय पप्पू काय म्हणजे आम्हाला नीट करायची तुम्हाला जुनी नीट करायची. आम्ही अजून नवी एक घेऊन आलोय. कशी आणली स्टीलची नाही आणली. सेम संगमनेरला आहे तशी आणली. तिला नाही आवडत तुमच्यावर का बरं? खोलून बघा. तिला तिथलीच नीट करायची अरे थोडं तुम्हाला काही कळत आहे का नाही? थोडं जपून रपून करावा. किती सांगितलंय तुम्हाला किती वेळेस सांगितलंय असंच म्हणायचं होतं ना. मग काय बाळा सूर्यान ते हे सूर्यनला रेडी करून येते ती याची घेऊन आला खोली तिथं खरी भाऊ काय आला पण हा काय म्हणजे खोलून बघा. हा चाराच्या वाले आणणार होतो. बरं बायना फोन केला चाराच्या वाले आणणार होतो आम्ही. आलं एवढे एवढं काय एवढं खटलं का एवढं धोण्याची आम्हाला संपा हा ना
लागतच सावरा वस्तू याडू एकदाच होती एकदाच होती ना, सारखं सारखं कोण घेतं परत परत. ती ऑनलाईन घेतली ना, यांना कळलं नाही नेमकी म्हणजे किती साईज आहे, लांबी रुंदी किती आहे. घरात आहे. चालू नाही केलं ना? हा बरं झालं. रिटर्न घेतील ना. हा घेतील ना, चालू नाही केलेला ना. होती कचाकडी आणली का ग? स्टीलची आणायची ना गंगू. जाऊ द्या. आता मी पण वापरते ना हीच. आणि मी पण आपल्या गावाला दबाडता का ते पण असू द्या, काही फरक नाही पडत, फक्त घासायची नाही, घासणी नाही. हा घासणीला नाही खसा खसा नाही घासाय. उचलं का लगेच निघत होती. अहो गावाला गावचं सारखी आणायची. मी घेतली पण महिलांनी बरं स्टीलची लय भारी. ही खूप भारी, मी वापरते ना. तुमचं दबाडता थोडा राहतो स्वतः. कशाच मावशी काय करता, भाजी करता दूध तापवता बस. चपात्या नाही करत, भाकरी नाही करत. आधी असं पाहुणे रावळे आले आजी ते मोठं बांधायचं आहे बरं का? बरोबर ते मोठं वालं अशी चालली काय लागायला. रडायला लावतो माणस. सासर अशी चालली काय नांदायला. झाले चालू बघा. हे साईडचे दोन्ही मोठे आहेत, नाही मधलं हा मधलं side बारीक मधला. मधला छोटा आहे फक्त. बाहेर नाही ना. ते stand आहे, stand. पाणी द्यावं कुठं अटकायचं मावशी. लाव तसंच. धर. दोघी नाही दिले सकाळी ते ज्ञानेश्वर नानाला जोडायला लावलं, बरं झालं जोडलं नाही तुम्ही. जोडलं. ते म्हणले वहिनी मला तर पटतच नव्हतं, पण ते म्हणे वहिनी मला नाही पटत. आता हिना नीट करून आणते. माझ्या हातावरचं नीट करून आणू ना, काय करते. बरी कधी काम आहे ती कधी काम येईल. मग त्या खोक्यात ही आमची पन्हाळ्याची भेळ आणि ही नाही हिरवी मिरची. तुम्हाला फोन करत होते मी. गव्हाची बसली चाल पटकी कशामध्ये ठेवलाय अगं आता केला होता. आलंय नानी. नानी तोंडात पाय धुवून या. हात धुई नुसते चाल नंतर चाल चाल हात धुई नुसते. हा याच्यात काढून काढणार. आजी पण आजी वीर आण रे घरातून. वीर थांबा मी आणते काका. आजी पण यायची नाही फ्रीज वरली कंची पाव पन्हाळ्याची नसेल नका आणू, फक्त कांद्यांमध्ये आणू. पण यायची नसली ना मला ना फ्रीज वर मी फक्त बतनाले आणि मी फक्त बतनाले. फ्रीज वर पाय मस्त नाही वाटतं. नाही बाळा कसला आहे? पप्पू तुला घेऊन जाईल ते आपला बघ खाली काय काय नाही आज. मस्त कपडे कमी नाही. ए भिडीत बस, मला वाटलं भिडीतच बसती. कपडे कमी चला नानी. माझे स्वतः आईला पप्पी नाही दिले. या भेळ खायला म्हणा ना, बोलवा ना त्यांना भेळ खायला. पन्हाळ्याची परी 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 फोन नाही, त्यांना व्हिडिओ पाठवते. खाली बस. काय आणलं बघू आजी नाही. हे दोन हातातलं वा मस्त आहे. हरवलं तुला वी दादाचं सगळं त्याच्यात बघ ना तू स्वतः चांगलं. याच्यात